हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. आज हा ब्लॉग आपण गाडीमध्ये चालू केला आहे. ॲक्च्युली 2 आठवडे आले आपला व्हिडिओ नाही पडला होता अजून, तर म्हटलं आता व्हिडिओ टाकूया. आणि जसं कामाचाही लोड भरपूर आहे, आता वर्ष संपत आलं आहे, त्यामुळं कसं आहे सगळ्या क्लायंटची सगळ्या क्लायंटचं प्लॅनिंगही चालू आहे, बाहेर वगैरे जायचं कुठे फिरायला. तर त्याच्यामुळं सगळी चावीची धावपळ आहे. चावी कलेक्ट करायचं आहे, कोणाकडनं ॲडव्हान्स कलेक्ट करायचा आहे, टोकन कलेक्ट करायचं आहे, बाकी डिझायनिंगची गडबड आहे. तर त्या गडबडमध्येच व्हिडिओ आपले बरेचसे एडिटिंगमध्ये पेंडिंग होते. तर म्हटलं आता फायनल आता हा व्हिडिओ आपण अपलोड करावं. तर जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपली के-विलेजची जी साईट आहे ही म्हणजे ऑलमोस्ट एक 70-80% आपलं काम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 2-4 लॅमिनेट्स आता आपले शॉर्ट होते. तर आता आपण इथं गोडाऊनला आता आपण आलो आहे लॅमिनेट्स कलेक्ट करायला. तर तुम्हाला तर मी म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरला म्हटलं गोडाऊनचं पण एक टूर द्यावं. तर आपण टूर घेऊया आपल्या गोडाऊनचं. तर आता आपण इथं गोडाऊनमध्ये आलो आहे आपण, आणि आता आपण गोडाऊनचा टूर घेऊया या. हा आपला ॲडव्हान्स आणि क्रोमा ह्याचा गोडाऊन आहे, आणि ब्लिंकोचे पण इथं लॅमिनेट्स अवेलेबल आहे. या आपण टूर घेऊया. हा ऑलरेडी आपला एक रोल काढून ठेवलेला आहे आपण. हा आपला के-विलेजचा एक रोल आहे, आणि बाकीची आपण त्यांना लिस्ट दिलेली आहे. तर त्या अकॉर्डिंगली बाकीचं सगळं ते लिस्टप्रमाणे ते काढून राहिलेत. या काय विजू भाऊ, काही नाही बांधायला लावलं विजू भाऊ. ओके ओके, हे आमचे विजू भाऊ आहेत. हे विजू भाऊ आमचे सगळे लॅमिनेट्स वगैरे काढतात, आम्हाला खूप छान कोऑर्डिनेट करतात. आम्ही लेट पण आलो तरी आम्हाला आधी लॅमिनेट्स काढून देतात हे. आणि आमचे हे तुका भाऊ, हे मेन, कुठले लॅमिनेट्स नाही सापडले ते तुका भाऊ आम्हाला काढून देणार 100% लॅमिनेट. हॅलो बोला आपल्या सबस्क्रायबरना, तुका भाऊ युट्यूब वरती येणार तुम्ही. तर आले सगळे लॅमिनेट्स भेटले आपल्याला. राजा भाऊ नमस्कार. हे राजा भाऊ हे पण आमचे खूप जुने टीममेट. रोल वगैरे बांधायला एकदम जेवढा मोठा असेल रोल त्याला बारका करायचा म्हटलं की राजा भाऊ आमचे रोल बनवून देतात व्यवस्थित. हो, शक्ती प्रदर्शन नाही का. आता काय राहिलं का आपलं विजय भाऊ, बाकीचं आपले सगळे आले ना पेंडिंग मध्ये. आता काहीच नाही ना. 4, 4, 8, 9, 10 फक्त याला काय करा विजय भाऊ, थोडा बारीक ह्याला रोल करा. आपण आपल्या गाडीतच नेणार आहे. हा हा चालतंय, बसल गाडीत. म्हणजे हा एक रोल आहे आणि तो एक रोल आहे, हा दोन्ही रोल आपले. आता आपल्याला ट्रान्सपोर्टला बोलायला पण वेळ नाहीये, त्याच्यामुळे आता आपण काय करतो की आता आपण हा रोल जो आहे आपण आपल्या गाडीतच नेतो. तर त्याच्यामुळे कसं आहे, मुलं थांबलेत, काम चालू आहे तिथे, तर पटकीने त्यांचं काम संपून जाईल. आता नेक्स्ट जो टूर आहे, आता आपण आता हे जे आता आपलं लॅमिनेट्स आता आपण साईडला घेऊन चाललोय, आणि बाकीचं टूर आहे तो तुम्हाला आता मी तिथे साईडला दाखवतो. आणि बाकीचे आपल्याला अजून बॉटआउट्स घ्यायचे, तर त्या वेंडरकडे आता आपण बाकीचं शूट आपण कंटिन्यू करू. लगता है चिट्ठी दो क्या, ये लिख लिया क्या? ये अभी वही है फिलहाल लिखा हुआ, एक है और दूसरा कौन सा था वो भेजा ना मैंने, सर को भेजा, देखो व्हाट्सएप पे, ये 3 वाला ना 4528 पीओ वाला वो सर को व्हाट्सएप किया है. व्हाट्सएप कर दूं क्या मैं वापस से एक बार? मुझे कर दो ना. चल ठीक है, मैं भेजता हूँ, मैं अभी फोन में भेजता हूँ मैं. ठीक है. हाँ धरू का तिकडनं. एक अजून बंडल आहे ना. हो, अजून एक बंडल आहे. तो आपण काय करू, गाडीमध्ये आपले लॅमिनेट्स आलेत, एज बँड्स आहेत, ह्या गोण्या ठेवलेत वेस्टेज वगैरे टाकण्यासाठी. परत त्याच्यानंतर मग खाली आपलं कॅटलॉग्स आहेत, अगेन एज बँड्स आहेत, चॅनल आहे. बेसिकली आपली पूर्ण 2 सीटर आहे. या ते कुठे टाकताय राजा भाऊ, ह्याच्यावरती बसेल? बसेल ना सर. एकदा ह्याच्यावर ठेवा राजा भाऊ, इथं करू, इथं ठेवू. हो हो, इथं ठेवू. असं हे लॉक होऊन जाईल. नाही व्हायला पाहिजे सर. काय नाही बसतंय ना आरामात. हा परफेक्ट बसन सर. ओके, मी आधी हा दार बंद करतो. हा सर जरूर असतो. बंद करा पहिले, दरवाजा नीट बंद करा सर पहिले. एक मिनिट, हा आधी परफेक्ट बंद करा. बघा बरं आता.
झालं. बघा मॅडम. ओके 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 सर. ओके चला थँक्यू. चला सर. चला येऊ राजा भाऊ. येस सर. चलो थँक्यू परत भेटू. या सर भेटायला. नक्की नक्की नक्की. गोडाऊन मधून आपण लॅमिनेट्स कलेक्ट केलेत. तर आता आपण रावेतला आता आपण इथं आलेलो आहे केविलेला. इथं आता आपली साईट चालू आहे 3 BHK ची. ही आपली साईट आहे. कॅमेरामध्ये जरा दाखवा इथं. इथं ही साईट आहे आपली. ह्या बिल्डिंगमध्ये आता आपले 3 काम झालेले आहेत. आणि आता आपण लॅमिनेट्स आता इथं आपण मुलांना देऊया आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊया पुरळच्या साईडला आपण. तर आता आपण काय करूया, आता इथे आता लॅमिनेट्स ड्रॉप करायचे आहेत. आता इथे लॅमिनेट्स ड्रॉप करू. इथे लॅमिनेट्स ड्रॉप करून मग आता आपण टूर घेऊया आपल्या पुनळच्या साईड. पुनळमध्ये आता आपली 6वी साईट चालू आहे. म्हणजे सेम बिल्डिंगमध्ये 5 काम झाले. 6वं काम आता आपल्याला भेटलेलं आहे. ते जे काम आहे ते किचनचंच काम आहे ॲक्च्युली. ते जे ओनर आहे तर त्यांना तो फ्लॅट जो आहे तो रेंटनी द्यायचा आहे. तर त्यामुळे ते म्हटले की दादा आपल्याला आता फक्त किचनचंच काम करायचं आहे, रेंटनी द्यायचं आहे. म्हटलं ठीक आहे. आता त्यांचं आता आपण काम ऑलमोस्ट संपत आलं आहे. 3 दिवसामध्ये मुलांनी डे नाईट करून काम बऱ्यापैकी संपून टाकलं आहे. आता त्याला एज बँड आपल्याला लागत होतं. काही एज बँड्स इझिली अवेलेबल होऊन जातात, पण काही कलर जे अवेलेबल नाही आहे, स्पेशली इंग्लिश कलर ज्याला आपण पेस्टल कलर्स म्हणतो, मग ते आपल्याला ऑर्डरला द्यावं लागतं. तर ते मुंबईवरून आपलं मटेरियल येतं. तर आपलं मटेरियल आता आलेलं आहे. ते आता आपण एंट्री करतोय केविलीमध्ये आणि मग तिकडनं आपण हे एज बँड जे आहेत आपले ते कलेक्ट करूया आणि कलेक्ट केल्यानंतर मग आपण पुण्याला जाऊया. तर आपण तिथलाही टूर घेऊया. तिथले जो सप्लायर आपले, तुम्हाला मी माझे जेवढे सप्लायर सगळ्या सप्लायरचा मी टूर देणार आहे. आणि आत्तापासून आता आपण पूर्ण कंप्लीट ब्लॉग बनवणार आहे की म्हणजे डे लाईफमध्ये आता आपलं काय चाललं आहे, कुठं आपण मीटिंग घेतोय. तर त्यांनी कसं तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आणि मलाही एक कंटेंटमध्ये दाखवता येतो की आमचं रोजचं शेड्यूल जे आहे हे किती बिझी असतंय. आता मुलांना बोलून घेतो खाली, त्यांना आपण लॅमिनेट्स देऊया. आता साईडवरती जाणार नाहीये, खालनाच आता अपन लैमिनेट देऊया यांना आणि निघूया. हाँ कासिम भाई, अच्छा मैं नीचे आ गया हूँ, लैमिनेट्स आपके लेकर आ गया, आ जाओ नीचे. और वो वाला गाड़ी आ गया ना, पहले वाला लैमिनेट्स का नहीं आया क्या? अच्छा ठीक है, चलो मैं एक बार उसको भी देख लेता हूँ कहाँ पे अटक गया वो. बाकी का अपना सब लैमिनेट्स आ गया का, और पुराने का भी लैमिनेट्स लेकर आ गया हूँ मैं. ठीक है, 1001 का, आ जाओ नीचे. आणखी एक गाडी आपण लावली होती इथं. ॲक्च्युली 2 गाड्या लावल्यात आपण पुण्यामध्ये. परवाच्याला आपण एक ऑलमोस्ट एक 25 लॅमिनेट्स आपण टाकलेत आणि त्यापैकी अजून काही जे शॉर्टफॉल होते 25 तर इथं आलेत. त्यानंतर अजून एक 28 लॅमिनेट्स शॉर्ट होते. मग आता ते 28चे 28 जे लॅमिनेट्स आहेत ते पण आता आपल्याला रिसीव झालेत. तर त्यापैकी आता एक गाडी आता ती यायची आहे आणि एक तर आपण पर्सनली आणलं आहे. काय होतं की बऱ्याच वेळा ट्रान्सपोर्टमध्ये जरा वेळ जाते, गाडी अवेलेबल होत नाही आहे. गाडी अवेलेबल आहे तर मग त्यांचा लंच टाईम आहे किंवा ट्रॅफिक कंजेक्शन आहे, त्यामुळं मग काय होतं त्या गाड्या लेट होतात. गाड्या लेट झालं की मग इथं पुढचं काम लेट होतं. त्यामुळे मग हे आपण पर्सनली आता आपण लॅमिनेट्स उचलले, त्यासाठी मी गाडी नाही लावली. तर म्हटलं कसं मुलांना चाल मिळेल लवकर. आता आपण हे लॅमिनेट्स ह्यांना देऊया आणि त्यानंतर मग आपण डायरेक्टली आता आपण पुण्यामध्ये जाऊया. कुछ नहीं, तुम्हारा लैमिनेट आ गया है. ये वाला जो लॉट है ये अपना है, और ये वाला जो लॉट है ये हाँ अरमान का है, पुनाले वाला 1001 का. सेफ्टी गेट का आ गया पूरा. अभी पूरा लॉट अपना आ गया, पूरा खत्म हो गया. एक बार गिन लो इसको खाली, देख लो एक बार कितना है. नहीं नहीं नहीं, वो तो आका है. एज बेडिंग अभी तुम्हारा गाड़ी में आ रहा है, एक बार देख लो बाद में खाली कितना है, फाइनल क्या है तुम्हारा. अभी और एक गाड़ी आ रहा है, वो गाड़ी के अंदर तुम्हारा लैमिनेट जो बचा हुआ वो, और एज बेडिंग तुमने जो बोले थे ना 1084 वाला 10 मीटर वाला वो आ रहा है. वो आ गया, ये आ गया तो खत्म हो गया. क्या चाहिए? अच्छा फेविकॉल का स्प्रे चाहिए ना अपने के लिए. ठीक है ठीक है, फेविकॉल का स्प्रे बेच किया था मैं, डाल देता हूँ मैं. अभी ये अपना मटेरियल अभी आ गया पूरा, तो पेंडिंग में अभी कुछ भी नहीं है ना, क्या का खत्म हो गया.
और एक गाड़ी आ रहा है ना अभी इसका दूसरा वाला जो है ना पेस्टल कलर वो आ रहा है। अभी ये सब इसमें वुडन है, पूरा वुडन कलर आ गया है। पेस्टल कलर का भी गाड़ी भी आ रहा है। उसको भी कॉल करूँ क्या मैं? कहाँ है उसको पूछता हूँ, मेरे को यार उसको भी पूछता हूँ मैं। गाड़ी एक्चुअली सवेरे ही निकला था वो। कधी कधी असं होतं की ट्रान्सपोर्ट खूप लेट होत जाते, त्यामुळे सारखं काही वेळेस फॉलोअप घ्यावं लागतं। युजली होत नाही, पण काही काही वेळेस असं होऊन जाते। चालू है ना सेठ जी? नमस्ते। अच्छा सेठ जी, गाड़ी आए नहीं अपना? अच्छा अच्छा, निकल गया ना? ठीक ठीक है ठीक है ठीक है, आ गया आ गया। ठीक है, गाड़ी निकल गया है, गाड़ी आ जाएगा तुम्हारे पास। आता आपण जाऊया पुण्याला त्या सप्लायरकडे। आता आपण इथं एज बँड घ्यायला आलोय। आता आपण एज बँड घेऊया आणि डायरेक्ट आता आपण ते आपल्या साईडकडे जाऊया। बडे मालिक नमस्ते, आ गया एज बँड? बरं, फायनली आता आपलं एज बँड आलेलं आहे। त्यासाठी आपण 2 दिवस आपण थांबलो होतो। आता आपले एज बँड आलेत, स्प्रे पण आपला आलेला आहे, फेविकॉलचा स्प्रे। हा जो स्प्रे हा आपला फेविकॉलचा स्प्रे बेसिकली ह्याचा जो यूज आहे ते सांगतो मी कुठे यूज होतं याचं। ज्यावेळेस आपण लॅमिनेट पेस्ट करतो आणि एखाद्याची लॅमिनेट पेस्ट केल्यानंतर जिथे आपल्याला अडचण असते, एखादा कॉर्नर वगैरे आहे, आता समजा आता आपण इथे लॅमिनेट पेस्ट करतो आणि ते कॉर्नर आहे, तर आपण ते त्याला ॲब्रोटेप लावतो आपण लॉक करायला। मग ते कॉर्नरला तो ॲब्रोटेप बसत नाही किंवा त्याला जागा राहत नाही, तर त्याच्यामुळं तिथं आपण हा फेविकॉलचा स्प्रे यूज करतो। तर हा इन्स्टंट ड्राय होतो आणि ह्याला लॉकिंग छान आहे। तर त्या सिनेरिओमध्ये आता आपण तिथे फेविकॉल स्प्रे हे यूज करतो। आधी हिटेक्स म्हणून एक सोल्युशन यायचं, अजूनही आहे मार्केटला, ज्याला आम्ही टेक्निकली SR म्हणतो। SRचं कसं आहे की थंड वातावरणामध्ये, हां SRचं कसं आहे की थंड वातावरणामध्ये ते सोडून देत आहे। सोडायचं कारण हे की हवेमध्ये मॉइश्चर असते आणि त्याला जरही थोडंसं मॉइश्चरचं जर समजा कॉन्टॅक्टमध्ये आलं तर तो लॅमिनेट जो कॉर्नर आहे तो कॉर्नर पीस तो सोडून देतो। त्याच्यामुळे आता आपण ते बंद केलंय आणि आता आपण फेविकॉल हे यूज करतो, कारण का त्यावेळेस सबस्टिट्यूट नव्हतं आपल्याला, त्यावेळेस फेविकॉलचा स्प्रे नव्हता मार्केटला। आता मार्केटला आता स्प्रे हे अवेलेबल झालेला आहे। तर आता आपण जाऊया पुण्यामध्ये। आता आपण आलेलो आहे आणि आता आपण पुण्याचं एक टूर घेऊया। जसं मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला तिकडे किचनचं काम चालू आहे आणि वरती आपलं 3 BHKचं काम तर ऑलमोस्ट संपलेलं आहे। आता फक्त त्यांचं डीप क्लिनिंग आणि पेंटिंग राहिलेलं आहे। उद्यापासून त्यांचं पेंटिंगचं काम आपलं स्टार्ट होऊन जाईल। जे काही घासायचं काम आहे, त्यानंतर मग पुट्टी प्रायमर हे काम त्यांचं स्टार्ट होऊन जाईल। तर भेटूया आपण पुण्याच्या साईडला। वो इसका नहीं बड़ा वो दूसरे इसका, इसमें एज बैंड नहीं लगेगा, इसमें सिर्फ लैमिनेट ही है। कुछ लगने वाला है एज बैंड अरमान? हाँ ये तुम्हारा आया, ले लो, ये अपना वाला है। कौन सा? 601 साइड का किचन वाला है ना, वो मैच हो जाएगा। कौन सा चाहिए? नीला वाला है अपना, यही ना है नीला? सेफ्टी गेटवा में जो सामने का वाला लगा हुआ हाँ है। हाँ 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 थोड़ा हाँ एज हाँ फिटिंग चाहिए। हाँ हाँ ठीक है, वो रखो ना, फिर वो रख लो। ये रख ले। हाँ रखो, लगाने के लिए। ये मैच नहीं होगा ना? ये नहीं होगा, ये वाला हो जाएगा, ये हो जाएगा। है ना? आ जाएगा, उसमें लगा सकते हैं अपन। तर आपण चप्पल आलोय शू रॅक पुण्याच्या साईडमध्ये। हाँ चप्पल सुरख का चप्पल शू रैक का, हाँ यही है ना, यही है, उसका भी यही है, दरवाजे में भी यही है ना? यस, दोनों भी यही है। लगाएंगे ऊपर अपन। चलो मैं गाड़ी लगा था और निकलेंगे। लिफ्ट रुको, आ रहा हूँ मैं भी।
चल आ जाओ। क्या बचा बेटा अब इसका? हो गया ना अरमान? अभी आपला रिक्वायरमेंट अभी कुछ रहा नाही ना, सब आ गया. तर ही आपली 3 BHK जी साईट आहे, जे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. सेफ्टी गेटचं आता फक्त एवढं काम राहिलं आहे. इथे लॅमिनेट झालेत लावून. आता ह्या बाजूचं फक्त हे राहिलं आहे. आणि सेफ्टी गेटचा जो मेन डोअर आहे, मेन डोअर आपण खोलून ठेवला आहे. मेन डोअरचे लॅमिनेट शॉर्टफॉल होते, आता आलेत ते मागून घेतलेत आपण ते. ॲक्च्युली ते लॅमिनेट डायरेक्ट आपण दिल्लीवरनं मागून घेतलेत कंपनीवरनं. असा आपला हा टूर आहे, हा आपला सेफ्टी डोअर आहे. देवारा झाला आहे. बाकी इथं किचन आहे आपलं एक. किचनचं पण काम झालेलं आहे, फॉल सिलिंगचं झालेलं आहे. इलेक्ट्रिकलचं काम संपलं आहे आपलं. बाकीचं जे आता जे फायनल आहे, फायनल शूट आपण घेऊया डीप क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर. आता आपण खालच्या फ्लोअरला आलो आहे. ही आपली किचनची साईड होती. इथं फक्त किचनचंच काम आहे. देखो सैंपल लो एक छोटा लगा के, मॅच हो रहा है ना. आपण एज बँड आणलेत ना, तर ते बघत होतं आपण मॅच होत आहे का. आहे 100% तर मॅच होत नाही कुठलाच एज बँड, थोडंसं त्याच्यामध्ये प्लस माइनस असतं आहे. ठीक है, हो रहा है, जाएगा इस पर, है ना, जाएगा आराम से. लगा के ले लो. बाकी अभी अपना क्या रह गया अभी यहाँ पे, या कॅमेरामॅन. तर वरती आपण लॉफ्ट केलेत, खाली इथं क्रॉकरी केली आहेत. चिमणीसाठी इथं जागा आपण वॅकंट सोडली आहे, कारण का त्या रेंटने देणार आहेत. तर ते म्हणले आता सध्या नको चिमणी लावायला. इन फ्युचरमध्ये जर समजा क्लायंट जर स्वतः शिफ्ट झाले तर त्यावेळेस ते चिमणी लावू शकतात. बाकी खाली आपण सगळे टँडम दिलेत. टँडमच आपण रेकमेंड केलं त्यांना. क्लायंट म्हणत होते की साहेब काय करायचं, ट्रॉली द्यायची का टँडम द्यायचं. मी त्यांना रेकमेंड केलं, साहेब तुम्ही टँडमच यूज करा, ट्रॉली नका यूज करू. ट्रॉली कसं खूप जुनं पण झालं आहे आणि ट्रॉलीला जरा मेंटेनन्स आहे कम्पेअर टू टँडम. कारण का ट्रॉलीमध्ये कसं की ट्रॉलीमध्ये आपले जे चॅनल्स आहेत ते टेलिस्कोपिक चॅनल्स येतात. ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ ओढतात तो चॅनल बाहेर पडतो, तर त्यावेळेस त्याची थिकनेस ती कमी असते. कारण का कसं टेलिस्कोपिक म्हणलं तर एकामध्ये एक चॅनल जातात, बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर खेचता तर पहिला बाहेर येतो, दुसरा बाहेर येतो. तर दुसरा जो आहे तो क्लिप आहे ज्याच्यावरती ते आपलं ड्रॉवर तो पूर्ण माउंट आहे, ते त्याची जी हाईट आहे अप्रॉक्स ती 1 इंची आहे. तर त्याच्यामुळं कसं आहे की ड्रॉवरवरती जर जास्त लोड आलं तर ते पूर्ण जे आहेत ते वायबल होतात ड्रॉ तुमचे, किंवा ते ट्विस्ट होतात चॅनल्स. मग त्याच्यामध्ये गोळ्या वगैरे पडणं हे त्या गोष्टी चालू होतात. आणि ह्याच्यामध्ये कसं, ह्याच्यामध्ये कम्प्लिटली वायसा वर्सा आहे. हे जे क्वाड्रो चॅनल्स आहेत, क्वाड्रो चॅनल्सवरती कसं किती वजन वगैरे टाकलं त्याला काही फरक पडत नाही. तुम्हाला दाखवतो मी क्वाड्रो चॅनल्स कसे आहेत. अरमान इसको जरा निकालो, इसको निकालो जरा, निकाला. हाँ, इसको खाली खींच के ले लो बाहर जरा, उस बटन दबा के निकालो उसको बाहर. हाँ निकालो दोनों बाहर. हाँ अच्छा, फिट नहीं करे ना अभी तक. ठीक है ठीक आहे, ठीक आहे, हा, पकडलो. हे असे आपले चॅनल्स आहेत क्वाड्रो चॅनल्स. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, इथे तुम्हाला गिअर अँड पिनियन सिस्टम भेटतं आहे. इथे मला माहीत नाही कॅमेरामध्ये कसं दिसतं आहे. त्याच्यामध्ये आत तुम्हाला हायड्रॉलिक सिलेंडर्स पण आहेत. तर ह्याला कसं क्लोज केलं की नंतर हे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये जाऊन हे सॉफ्ट क्लोज होऊन जातं. आणि ह्याच्यावरती कसं आहे, वेट पण आलं तरी आरामात हा वेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी त्याची चांगली आहे. त्यामुळं मग आपण इथं काय केलं आहे, त्यांना आपण इथे टँडमच दिलेत. एवढंच काम होतं इथे. बाकी या बिल्डिंगमध्ये आपलं हे 6वं काम आहे. आता आपलं इथं जे काही मटेरियल वगैरे जे रिक्वायरमेंट होते आता आपण ते इथं टाकलेत. आता मोस्ट प्रॉब्ली आता आपलं परवापर्यंत ही साईट संपून जाईल आणि मग इथली जी टीम आहे, इथली टीम आता आपली वाकडला जाईल. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचं जे प्रेम आहे आमच्याबरोबर, आमच्या चॅनलबरोबर, हे असंच असू द्या. धन्यवाद.